26 जानेवारीला मनोज जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईत धडकणार आहे। मुंबईत धडक दिल्यावर सरकार आरक्षणाबाबत गांभीर्याने निर्णय घेईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। तसंच लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। दरम्यान आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच करण्याचा प्लॅन ठरवलाय। जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागलाय आणि याच प्लॅनविषयी जरांगेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा खेंडेंनी। हीच रूट आपला जे 20 जानेवारीचा अंतरवाली ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं आहे अंदाजा। बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होईल लिहिणं बघणं सगळं रूट होईल। एखाद्या दिवशी उद्या 100% पण नाही झाला तर परवा होईल। सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे हे प्रामाणिक मनानं सांगतो मी, कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा आमरण उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची। पण आता तुम्ही नाही स्टेपला आले तर मराठा समाज आम्ही नाही। जरांगेंचा हा दौरा नेमका कसा असेल पाहूयात। अंतरवाली सराटीमधून ते पायी निघतील। मुंबईकडे जाण्याचा मार्ग निश्चितीसाठी टीम तयार करणार आहे। ट्रॅक्टर ट्रक असे एकूण 10 लाख वाहनं घेऊन ते मुंबईत धडकणार आहे। रस्त्यात पारंपरिक खेळ खेळले जातील। राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था गाड्यांमध्येच केली जाणार। गाड्यांची नोंदणी करायलाही सुरुवात झाली आहे। मुंबईला जाण्यासाठी 3 वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या। एका तुकडीत पिण्याच्या पाण्याची सोय, दुसऱ्या तुकडीत डॉक्टर सुसज्ज असतील, तिसऱ्या तुकडीत अन्नाची व्यवस्था असेल। पीठ मीठ तेल सोबत घेऊन जाणार आहेत। मुंबई दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार आहेत। प्रत्येक गावात खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तू गोळा केल्या जाणार। काही जण गावात आणि काही जण मुंबईत खिंड लढवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।